हाय गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही इथे मॉलला आलेलो आहे दुबईमध्ये. तर बाहेरचं वातावरण बघितल्यानंतर कळतं की खरंच दुबईमध्ये असं काहीच वाटत नाही आहे. म्हणजे बाहेर जरी पडलं ना तर असं वाटतच नाही की इथे हमला वगैरे चालू आहेत म्हणून. तर बघू शकता तुम्ही की किती गर्दी, किती रश आहे इथे. आणि इथे आम्ही आलेलो होतो मॉलला थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. तर बघा माझा नवरा कसा शॉपिंग करतो आहे. आम्ही सगळी शॉपिंग माझ्या मुलासाठीच जास्त करत असतो. त्याला नवीन नवीन कपडे घालायला मला खूप आवडतात. तर मग आम्ही येतच असतो इथे नेहमी शॉपिंग करायला. तर माझा नवरा सांगत होता की दुबईमध्ये काहीच इथे म्हणजे अशांतता वातावरण नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे खूप रश होते. आता रमजान येणार आहे तर त्यामुळे खूप जास्त रश आहे मॉलमध्ये. तर बघा हा माझा मुलगा कसा खेळत होता आणि बाहेर आल्यानंतर त्याला असं खूपच छान वाटतं. आणि मग बाहेर आलो म्हटल्यावर त्याला टॉईज तर पाहिजेच. टॉईज नाही घेतले तर तो खूप रडतो आणि कुठेही गेलं तर तो एखादा तरी टॉईज घरी घेऊन येणार म्हणजे येणार. खूप जास्त परेशान करत होता, हे घ्या ते घ्या. पण मग आम्ही छोट्यातलं छोटंच गिफ्ट बघत होतो, कारण की तो काय करतो ना, कुठलंही गिफ्ट घेऊ, कुठलंही टॉईज घेऊ तो ना खराब करू एका दिवसात खराब करतो. मग त्यामुळे आता ठरवले की त्याला छोट्यातलं छोटंच टॉईज घेऊन द्यायचं, म्हणजे काही वाटत नाही. आणि बघत होतो आम्ही त्याच्यासाठी असे टॉईज. खूप जास्त महागडे पण होते. दुबईमध्ये तर सगळ्यात जास्त महागडे टॉईज असतात. तर आम्ही त्याला काही आता जास्त घेऊन देत नाही, कारण की तो खूप लवकर खराब करून टाकतो. घेऊन द्यायचं म्हटलं, घेऊन पण खूप दिलेले आहेत पण तो ना खूप जास्त खराब करतो. बघू शकता तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आवडला असल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा आम्ही असं बघत होतो आणि खूप थकल्यानंतर हा बघा कसा इथे बसलेला आहे. खूप जास्त थकलो होतो आम्ही फिरून फिरून. मग आता एका ठिकाणी एकदम मस्त असं रेस्ट करत होतो.